नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण कथा वाचन करतोय. आजची कथा आहे भूमिका. कथा लेखक रत्नाकर मतकरी. चैतन्य आणि विशाखा हे दोघेही ड्रामा स्कूलमध्ये एकत्र शिकली, अत्यंत गांभीर्याने आणि नेटाने. ग्लॅमरची रंगीत स्वप्ने त्यांच्या डोक्यात नव्हती, तरीही स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला नाटक सिनेमाशी संबंधित असे आपल्या आवडीचे काम मिळायला अडचण येणार नाही याची त्यांना खात्री होती. सगळेच काही आपल्या मनासारखे होणार नाही हे माहीत असले तरी विनाकारण घाईघाईने तडजोडी करायची देखील त्यांची तयारी नव्हती. खरे म्हणजे दोघांचीही तत्वे अशी मिळती जुळती असल्यामुळेच त्यांचे एकमेकांवरचे प्रेम वाढत गेले होते. कामे मिळू लागली की लग्न करून मनासारखा संसार करायचे त्यांनी ठरवून टाकले होते. मात्र दोघांनाही नाटक सिनेमात लगेच काम मिळणे तेवढेसे सोपे नाही हे लवकरच त्यांच्या लक्षात आले. स्कूलमध्ये त्यांनी आपापल्या विषयात मिळवलेल्या सुवर्ण पदकांचे कुणालाही फारसे कौतुक नव्हते. देखणेपणामुळे चैतन्याला नाटकात कामे मिळाली, पण ती नाटके पैसे न देणारी, प्रायोगिक किंवा न चालणारी व्यावसायिक. त्यातून अभिनयातच करिअर करायचे अशी त्यांची जिद्द. विशाखा मात्र अभिनयाबरोबरच ग्लॅमर क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठीही मुलाखती देत होती. तिची धडपड काहीशी यशस्वी झाली आणि एका नव्या वाहिनीवर तिला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची नोकरी मिळाली. चैतन्यने तिचे अभिनंदन करतानाच स्वतः बेकार असल्याची खंतही व्यक्त केली. अरे, मिळेल तुला हे काम, माझी खात्री आहे. एक ना एक दिवस तू खूप मोठा नट असल्याचं जगाला समजेलच. समजेल तेव्हा समजेल, तोवर आपलं लग्न लांबणीवर पडतंय ना. ते तुझ्या पुरुषी इगोमुळं, त्याचे नाक ओढीत विशाखा म्हणाली. खरं तर आता माझ्या पगारात घर सहज चालू शकेल. शिवाय तुझी छोटी मोठी कामं आहेतच. पण ते तुझ्या पुरुषी वर्चस्वाच्या कल्पनेत बसत नाही ना. विशाखाचे म्हणणे अगदीच खोटे नव्हते. तरीही तिला नोकरी मिळाली याचा चैतन्याला मनापासून आनंद झाला. दोघांनी मग बरिस्तामध्ये पोटभर खाऊन तो सेलिब्रेटही केला. या मेजवानीचे बिल अर्थातच चैतन्याने दिले, एका मालिकेच्या नुकत्याच वटलेल्या चेकमधून. कलावंतांच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी अचानक घडत असतात. तसेच अचानक एका थिएटरच्या बाहेर ज्येष्ठ समीक्षक साने चैतन्याला भेटले आणि जवळजवळ ओढतच त्याला प्रोड्युसर मानकामेंच्या त्याच इमारतीमधल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. मानकामेंनी जे आदरातिथ्य केले त्यामुळे चैतन्याची खात्री पटली की त्यांचे आपल्याकडे नक्कीच काहीतरी महत्वाचे काम आहे. मनातून तो थोडा सुखावला देखील, कारण मानकामे हे नाटक व्यवसायातले बरेच जुने आणि मोठे प्रस्थ होते. सध्या त्यांची 4 नाटके बऱ्यापैकी धंदा करीत होती. तुमची ती प्रायोगिक 1.5 तासाची नाटकं मी कधीच पाहत नाही, मानकामे म्हणाले. पण साने नेहमी तुमच्या कामाची तारीफ करत असतात. हो, मी लिहून द्यायला तयार आहे मानकामे. अहो, पुढल्या 5 वर्षात हा सर्वश्रेष्ठ व्यावसायिक नट होईल बघा, साने जोरात म्हणाले. यावर नक्की काय प्रतिक्रिया द्यायची या संभ्रमात चैतन्य असतानाच ते दोघे मुद्द्यावर आले. एकेकाळी मानकामेंनी प्रोड्यूस केलेले रणमर्द नावाचे नाटक तुफान चालले होते. प्रमुख नटाच्या अपघाती मृत्यूने ते बंद पडले होते. पण आता ते परत सुरू करण्याचा मानकामेंचा मानस होता आणि रणमर्दाची त्यावेळी गुरुनाथ या नटाने गाजवलेली प्रमुख भूमिका करण्यासाठी ते चैतन्याला विचारित होते. त्यासाठी चांगली नाईटही द्यायला ते तयार होते. ठीक आहे,
मी उद्या सांगतो माझा निर्णय. चैतन्य शांतपणे म्हणाला. सान्यांना आश्चर्य वाटले. चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेला कुठलाही गुणी नट अशी महत्वाची भूमिका चालत आल्यावर तिच्यावर झडप घातल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी आणि मानकामेंनी एकमेकांकडे पाहिले. काहीच प्रतिक्रिया न देता मानकामेंनी आपले कार्ड चैतन्याच्या हातावर ठेवले. चैतन्य निघून गेल्यावर मात्र ते म्हणाले, या आजकालच्या नटांना कशाचीच किंमत नसते. रणमर्द मधला टायटल रोल आपल्याला विचारला आहे हे कळल्यावर विशाखाला खूप आनंद होईल. रणमर्द मधला टायटल रोल आपल्याला मिळाला आहे हे कळल्यावर विशाखाला खूप आनंद होईल अशी चैतन्याची कल्पना होती. पण त्या उलट ती थोडी विचारात पडल्यासारखी दिसली. का ग, काय झालं? विचारातशी पडलीस? त्याने विचारले. नको घेऊ का मी ती भूमिका? नको नको कसं म्हणू? आफ्टर ऑल इट्स अ बिग ब्रेक. मग मला काळजी वाटते. गुरुनाथांनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेली ती भूमिका, साहजिकच तुझी त्यांच्याशी तुलना होणार. त्यात तू बिलकुल कमी पडणार नाहीस मला माहिती आहे. पण तुला त्या भूमिकेत रुळायला थोडा वेळ लागेल. हे लक्षात न घेता प्रेक्षक तुझ्या पहिल्या प्रयोगातल्या अभिनयाची तुलना थेट गुरुनाथांच्या शेवटच्या प्रयोगाशी करतील. ती भीती आहेच. शिवाय नाटक ऐतिहासिक, त्याला सुटेबल अशी गुरुनाथांची शैली, थोडी लाऊड म्हणून लोकप्रिय. आणि ड्रामा स्कूलमध्ये आपल्याला शिकवलंय की लो काम करायला. त्या शैलीत ऐतिहासिक भूमिका केलेली चालणार आहे का रणमर्दच्या प्रेक्षकांना? विशाखा म्हणाली. दोघांनी खूप वेळ विचार केला. इतक्या उशिरापर्यंत त्यांचा उहापोह चालला होता की त्यांचे नेहमीचे जेवणाचे हॉटेल बंद होऊन गेले. शेवटी त्यांना एका सरदारजीचा धाबा उघडा मिळाला. पण तिथे जाऊन चिकन चुलबुली आणि नानचा फडशा उडवेपर्यंत त्यांचा निर्णय ठरला होता. रणमर्द करायचा. चालून आलेल्या संधीला नाकारण्याचा करंटेपणा करायचा नाही. त्यात रिस्क होतीच, पण देअर इज अ नो थिएटर विदाउट रिस्क. हे त्यांना ड्रामा स्कूलमध्ये शिकवलं नव्हतं का? चैतन्य रणमर्द करायला तयार झाला हे कळल्यावर सान्यांचा जीव भांड्यात पडला. मानकामेंनी दिग्दर्शकांबरोबर तालिमींच्या तारखा ठरवल्या. मनातून त्यांनी पहिल्या प्रयोगाच्याही तारखा ठरवल्या. चैतन्याने त्याच्या अभ्यासू वृत्तीप्रमाणे लगोलग रणमर्दचे पुस्तक मिळवले आणि भूमिकेच्या अभ्यासाला सुरुवात केली. भूमिका थोडी शब्दबंबाळ पण जबरदस्त होती. तिच्यावर मॅकबेथची थोडीशी छाया होती, त्यामुळे ती अधिकच नाट्यपूर्ण झाली होती. चैतन्य मधल्या नटाला उघडच तिच्यात आव्हान होते. लोकप्रियता, यश आणि पैसा हे देखील त्या आव्हानामागून खुणावत होते. पण चैतन्यने गुरुनाथांचा रणमर्द पाहिला नव्हता. त्यांची दुसरी कुठलीही भूमिका पाहिली नव्हती. नव्यानेच स्वतःच्या कल्पनेप्रमाणे तो ती भूमिका करणार होता. प्रेक्षक हा रणमर्द स्वीकारतील? गुरुनाथ ही रंगभूमीवरची दंतकथा होते. प्रेक्षक दंतकथा कधी विसरत नाही, उलट त्यांच्या थोरवीत भर घालत राहतात. एक कुतूहल म्हणून विचारतो, चैतन्याने सान्यांना विचारले. गुरुनाथांविषयी खूप ऐकलंय, पण ते खरे होते कसे? रणमर्दाची भूमिका ते कशी करत? अद्भुत, अद्भुत, शुद्ध अद्भुत, साने उत्साहात म्हणाले. त्याशिवाय दुसरा शब्द नाही त्यांच्या भूमिकेला. अगदी अगदी झपाटल्यासारखे काम करायचे ते. त्यांचा रंगमंचावरचा वावर असा इलेक्ट्रिफाईंग असायचा की पाहणारा भान हरपून पाहताच राहायचा. एखाद्या नशेत असल्यासारखे भासायचे गुरुनाथ. आणि हे अगदी पहिल्या प्रयोगापासून. कमाल आहे. साधारणपणे नटाला काही प्रयोगानंतरच भूमिका सापडते.
म्हणून म्हणतो हे सगळं अद्भुत होतं. पहिल्याच प्रयोगात रणमर्द जसा काही त्यांच्या अंगात संचारला, मी हजर होतो ना त्या प्रयोगाला, साने म्हणाले. प्रयोग विलक्षण रंगला होता. म्हणजे हे फार सामान्य वर्णन झाले. प्रयोगाने एक जादुई वातावरण तयार केले होते आणि प्रत्येक प्रेक्षकाचे मन नाट्यगृह सोडून त्या वातावरणात मिसळून गेले होते. रंगमंचावरच्या गूढ काळोखात नगराच्या वेशीचा आकार पुसटसा दिसत होता. दूरवर नक्षत्रांकित आकाशाला काळेशार डोंगर टेकलेले होते. एका कोपऱ्यात एकाच तीव्र प्रकाश झोतात रणमर्द उभा होता, एक पाय दगडावर ठेवून विचार करीत. त्याच्या अंगावर योद्ध्याचा अगदी शिरस्त्राणा सकट पोशाख होता. मध्यम उंची असूनही रुंद बांध्यांमुळे आणि ठळक रूप, तेजस्वी डोळे यांच्यामुळे त्या शरीरावर तो शोभून दिसत होता. एका कोपऱ्यात उभे राहून स्वगत म्हणणाऱ्या त्या नटाने जणू अवघा रंगमंच व्यापून टाकला होता. प्रेक्षक त्याचे ते राजबिंडे दर्शन डोळ्यात भरून घेत होते आणि कानांचे प्राण करून त्यात शब्द साठवून घेत होते. राज्य प्राप्तीसाठी मी ज्या पिशाच्यांची मदत घेतली ती मला भारून टाकत आहेत, की माझ्याच मनात निर्माण झालेला हा लोभाचा संबंध माझ्या मानगुटीवर बसून पाहत आहे. माझ्या आयुष्याचा पट विणणाऱ्या नक्षत्रांनो, सांगा मी कुठल्या मार्गाने जावं. वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला महत्वाकांक्षेचा अडसर समजून कापून काढावं, की सहिष्णुतेच्या विचारानं जगण्याच्या व्यवहारात महत्वाकांक्षेला दुय्यम स्थान द्यावं. समजा तसं केलं तर माझ्या नेतृत्वाला मुकणाऱ्या या सामंत नगरीचे काय होईल? सांगा नक्षत्रांनो, या रणमर्दाला सांगा की या अंधाऱ्या प्रदेशात रणमर्दानं कुठल्या दिशेनं पाऊल ठेवावं. सांगा माझ्या आदी पूर्वजांनो, सांगा. अत्यंत उत्कटतेनं ही विनवणी करीत रणमर्दाने हात पसरले. त्याने मान उंचावताच प्रकाश झोतात एक किरण थेट त्याच्या डोळ्यांवर पडला. त्याची नजर साक्षात्कार झाल्यासारखी चमकली. प्रकाश झोत विझत गेला, सावकाश अंधारात गेले. पडदा पडताच संपूर्ण काळोख झाला. पहिला अंक संपला. प्रेक्षक भानावर आले. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून नाट्यगृह डोक्यावर घेतले. पडदा पडलेला असतानाच आत स्टेज लाईट्स लागले. पुढच्या अंकाच्या तयारीसाठी बॅकस्टेज वर्कर्स स्टेजवर घुसणार इतक्यात त्यांना कोणीतरी अडवले, थांबवून ठेवले. कारण अजून गुरुनाथ तिथेच बसून होते, एका कोपऱ्यात लाकडी दगडावरच, आपल्या तंद्रीत सुन्न होऊन. तोवर त्यांचा चाहता वर्ग आत शिरला होता. त्यांच्यावर ग्रेट, अप्रतिम, सर्वश्रेष्ठ अशी स्तुती सुमने ओढळू लागला होता. पण गुरुनाथांना जणू काही ऐकूच येत नव्हते. कोणीतरी पाण्याचे भांडे समोर केले, तेही त्यांनी घेतले नाही. एवढ्यात साने आणि मानकामे घाईघाईने आत आले. मानकामे गुरुनाथांच्या अभिनंदनासाठी पुढे होणार एवढ्यात मघा आत आलेल्या चाहत्यांनी मानकाम्यांना घेरले व ते भाकीत करू लागले, हे नाटक नक्की 1000 प्रयोग करणार मानकामे साहेब. परीस लागलाय, परीस तुमच्या हाताला, परीस. एव्हाना साने एकटेच गुरुनाथांजवळ पोहोचले होते. गुरुनाथांचे सुन्न बसून राहणे त्यांना चमत्कारिक वाटत होते. त्यांनी हाक मारली, गुरुनाथ. गुरुनाथांनी एकदम जाग आल्याप्रमाणे विचारले, साने तुम्ही इथं कुठे? इथं कुठं म्हणजे? आम्ही सगळे पत्रकार आलो आहोत आज नाटकाला. सगळे खुश आहेत तुमच्या रणमर्दावर. साने एकदम सानेंचा हात पकडीत गुरुनाथ म्हणाले, मी कोण आहे साने? गुरुनाथ की रणमर्द? साने दचकले आणि मग म्हणाले,
डिट्टो रणमर्दच वाटतायत तुम्ही. हो ना, शून्यात पाहत गुरुनाथ म्हणाले. आज स्टेजवर पाऊल ठेवलं, रणमर्दानं ताबाच घेतला माझा. आता मी आणि तो दोन नाही, एकच आहोत. असं होतं कधी कधी. साने स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले. कलेतली ही एकरूपता, ही समरसता, ही दैवी देणगी असते. गुरुनाथ, हे नाटक मोठं होणार आहे आणि तुम्हालाही मोठं करणार आहे. एवढं बोलून ते निघाले. त्यांच्या मागोमाग दुसरी घंटा झाली. त्या दिवशी प्रयोगानंतर गुरुनाथांच्या अभिनंदनासाठी एकच गर्दी उसळली. मानकामे तर कृतार्थ होऊन गेले होते. गुरुनाथांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्यांना झाले होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतून रकानेचे रकाने छापून आले रणमर्द नाटकावर आणि गुरुनाथांच्या समर्थ अभिनयावर. समीक्षकांनी त्यांची तुलना गणपतराव, नानासाहेब यांच्याबरोबर केली होती. रणभूमीला एक नवीन श्रेष्ठ नाटक मिळालं होतं आणि गुरुनाथांच्या कारकिर्दीवर ढळढळीत मुकुटमणी चढला होता. जसजसे प्रयोग होत गेले तसतसे गुरुनाथ थोडेफार सावरत गेले. म्हणजे पहिल्या प्रयोगाच्या वेळी जसा त्यांना आपण रणमर्दच असल्याचा साक्षात्कार झाला होता, त्यातून ते थोडे बाहेर आले, पण थोडेच. त्यांची रणमर्दाची नशा कमीच होईना. लहान सहान हालचाल करताना देखील रणमर्द ती कशी करील हाच विचार त्यांच्या मनात यायचा. त्यामुळे त्यांचा एरवीचा मोकळेपणा कमी होत गेला. तसे फार मोकळे कधी नव्हतेच ते. नेहमी गंभीर आपल्याच विचारात असायचे. पण आता त्या गंभीरपणात रणमर्दाच्या बेरिंगची भर पडली. 150 प्रयोग झाले. इतक्या प्रयोगात गुरुनाथांनी कधी एका शब्दाचीही चूक केली नाही. तरीही प्रयोगाआधी ते संवाद पुटपुटून पाहत, जणू ते रणमर्दाला आवाहन करीत. अभिनय म्हणजे नटाने आपल्या शरीरात परक्या व्यक्तीला करू दिलेले वास्तव्यच असते. दुसऱ्या काल्पनिक व्यक्तीला थोड्या वेळासाठी आपल्या शरीरात राहू द्यायचे, त्याचे विचार, त्याचे शब्द, त्याचे मन सगळे थोडा वेळ आपलेसे करायचे. पण गुरुनाथ त्याही पलीकडे गेले होते. ते एकरूपच झाले होते रणमर्दाबरोबर. रंगभूषा केली आणि पोशाख चढवला की त्यांचा स्वतःचा अवतार संपत असे. गुरुनाथ जणू मागच्या मागे आपण सोडून ठेवलेल्या कपड्यात जाऊन बसत आणि संवादाचे मंत्र पुटपुटताच रणमर्द त्यांच्या जागी अवतरत असे. हळूहळू हे वाढतच चालले. रणमर्दाचा संचार आता रंगमंचा बाहेरही होऊ लागला होता. एके दिवशी असेच झाले. प्रयोग संपला. गुरुनाथांनी कपडे बदलले आणि ते घरी जायला निघाले. बाहेर पडणार एवढ्यात म्हणाले, सामंत नगरीतला नेहमीचा जल्लोष गेला कुठे, की आमच्या भवितव्यासारखी तीही शून्य झाली. कुणीतरी निदान मृत्यू घंटेचे टोळे द्या. 1, 2. मॅनेजर जाधव जवळच उभे होते. ते चमकले. तेवढ्यात मेकअप मन नानाजी तिथे आले. नानाजींचे गुरुनाथांवर आदर मिश्रित प्रेम. गुरुनाथ जणू त्यांचे दैवतच. त्यांनी आणि जाधवांनी मिळून काही बाही बोलून गुरुनाथांची तंद्री उडवली. ते नॉर्मल बोलू लागले. पण वाटेत पुन्हा काहीतरी होईल म्हणून जाधवांनी सरदारांच्या भूमिका करणारी 2 मुले तिथे घुटमळत होती. त्यांना एकूण प्रकाराची कल्पना देऊन गुरुनाथांबरोबर घरी पाठवले. गुरुनाथांची पत्नी गौरी त्यांची वाट पाहत जागीच होती. गुरुनाथांच्या सोबतीला 2 जण आल्याचे पाहून ती घाबरली. काय झाले असेल? गुरुनाथ दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नसत. मग तब्येत बिघडली की काय, की कुणी हल्लाबिल्ला केला? घरी येऊन पोहोचताच गुरुनाथ प्रसन्नपणे हसून म्हणाले, वा, घरी येऊन पोहोचलो. राज्याच्या नाठाळाहून नाठाळ शत्रूंना नामोहरम करून सामंत नगरीत परत सन्मानानं प्रवेश करण्याच्या ज्या स्वर्गीय क्षणाची आम्ही वाट पाहत होतो, तो अखेरीस आला म्हणायचा. त्या दोघांनी सगळा प्रकार गौरीला सांगितला. पण त्यामुळे तिची भीती कमी होण्याऐवजी अधिकच वाढली. तिने विचारले, हा प्रकार झाला तेव्हा मानकामे तिथे होते?
नाही, म्हणजे प्रयोगाला आले होते, पण ते कधीच शेवटपर्यंत थांबत नाही. तिने दोघांचे आभार मानले. त्यात काय, गुरुनाथांची सेवा हे आमचं भाग्यच, आभार कसले, असे म्हणून ते दोघे निघून गेले. गौरी गुरुनाथांजवळ गेली, म्हणाली, लवकर जेवून घ्या आणि झोपा. नको, जेवावंसं नाही वाटत, गुरुनाथ म्हणाले. त्या अमानुष शक्तीच्या प्रभावाखाली आलेल्या कुणाला अन्नपाणी गोड लागेल काय? गौरीनं त्यांची कशीबशी समजूत घातली. त्यांना जेवायला भाग पाडले. एव्हाना ते पुन्हा नॉर्मल झाले होते. गौरीनं त्यांना आडवे व्हायला सांगितले. एक शांत संगीताची सुरावट लावून दिवे मंद करून ती त्यांना झोप लागेपर्यंत त्यांच्या शेजारीच बसून राहिली. सकाळी 8 वाजून गेले तरी गुरुनाथ झोपलेलेच होते. गौरीनं मानकामेंना फोन लावला. नमस्कार, कालचा प्रकार कळलाच असेल तुम्हाला? हो, आताच फोन आला होता मॅनेजरचा. प्लीज मानकामे साहेब, मी तुमच्या पाया पडते, रणमर्द नाटक बंद करा. का बरं? का? या भूमिकेत साहेबांना काहीशी शारीरिक श्रम नसतील मानकामे, पण त्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार करायला हवा तुम्ही. या भूमिकेतून बाहेरच पडणं कठीण जातंय त्यांना. अशानं उद्या वेडबीड लागलं म्हणजे? तुमची काळजी समजते मला वहिनी, पण विचार करा, त्यांच्यामुळं मराठी रंगभूमीला एक देदीप्यमान भूमिका मिळाली आहे. त्यांची भूमिका इतिहासात अजरामर होणार आहे. मानकामे साहेब, रंगभूमीची आणि इतिहासाची काळजी नाहीये तुम्हाला. त्यापेक्षा नाटक हाऊसफुल गर्दीत चाललंय हे महत्वाचं, हो ना? दिवसाला 2-2 प्रयोग लावून कंपनीचा खजिना भरतायत तुम्ही. पण हल्लीच नाही का आम्ही साहेबांची नाईटही वाढवली वहिनी साहेब. पैसे मिळवण्याच्या नादात आपण लोकोत्तर कलावंताच्या आयुष्याशी खेळतोय याचं तुम्हाला काहीच वाटत नाही मानकामे? ठीक आहे, तुम्ही धंद्याची काळजी करा, मला माझ्या नवऱ्याची काळजी केलीच पाहिजे. तुम्ही उद्याच्या उद्या रणमर्द नाटक थांबवा, नाहीतर मला वकिलाचा सल्ला. गुरुनाथ केव्हा पाठीमागे येऊन उभी राहिले आणि त्यांनी तिच्या हातातला फोन केव्हा हिसकावून घेतला हे गौरीला कळले देखील नाही. ते फोनमध्ये गरजले. हॅलो मानकामे साहेब, गौरीच्या बडबडीकडे लक्ष नका देऊ. रणमर्दचे प्रयोग चालू राहिलेच पाहिजे. दिवसाला 2 नाही 3 लावले तरी चालेल. मी तारखा देईन. हे नाटक कधीच थांबता कामा नये. एव्हाना गौरी फणकाऱ्याने बेडरूम मध्ये निघून गेली होती. गुरुनाथ बेडरूम मध्ये गेले आणि अगदी तलम आवाजात म्हणाले, तुला समजत कसं नाही गौरी? अगर रणमर्दाची भूमिका हा माझा प्राण आहे. ती बंद झाली तर मी जगूच शकणार नाही. मग मी काय करू? गौरी काकुळतीला येऊन म्हणाली, मला तुम्ही हवेत, रणमर्द म्हणून नाही, माझे पती म्हणून. आणि ती त्यांना मिठी मारत रडत सुटली. नाटक संपत आले होते. नानाजी मेकअपचे सामान भरून ठेवित होते. इतक्यात गुरुनाथ घाईघाईने आले आणि म्हणाले, नानाजी माझा टिळा सारखा करा जरा. मग हा कपाळावर हात घेतला तेव्हा फासटला गेला. नानाजींनी टिळा सारखा केला. त्यांच्या असिस्टंटने रामने गुरुनाथाला प्यायला पाणी दिले. भांडे धरलेले हात थरथरताना पाहून नानाजींनी विचारले, गुरुनाथजी बरं वाटतंय ना तुम्हाला? हो तर, कधी नव्हे ती इतकी मजा येते आज. हे एवढे म्हणून गुरुनाथ निघालेच. नानाजी काळजी वाटून म्हणाले, स्वतःला सांभाळा. आज रणमर्दमध्ये जरा जास्तच झोकून दिले तुम्ही स्वतःला. हे कुणाला सांगताय तुम्ही नानाजी? गुरुनाथ हसून म्हणाले, गुरुनाथला की रणमर्दाला? आणि ते स्टेजच्या दिशेने झेपावले. आज काही लक्षण वेगळंच दिसतंय जाधव. नानाजी मॅनेजरला म्हणाले,
गुरुनाथांची तब्येत मुळीच ठीक नाहीये. तुम्ही डॉक्टरांना घेऊन आलात तर बरे होईल. मॅनेजरला पिटाळून नानाजी घाईघाईने स्टेजकडे गेले आणि जाऊन विंगेत उभे राहिले. तिथून नाटकातला शेवटचा प्रयोग चाललेला व्यवस्थित दिसत होता, रणमर्द आणि मोहिनी यांचा. नानाजींना भास झाला की गुरुनाथांच्या किंचित झोकांड्या जात आहेत. आताच घाम टिपला होता, तरीही आता चेहरा घामाने डबडबलाय. आता 5-10 मिनिटांचाच प्रश्न होता म्हणा. या प्रवेशात रणमर्द खंजीर खुपसून घेतो आणि त्याचा अंत होतो. मोहिनी त्याचे डोके मांडीवर घेते. बस एवढंच. जवळच रेकॉर्डर ऑपरेटर बसला होता. नानाजींना त्याचे संगीत अगदी जवळून ऐकू येत होते. मात्र रंगमंचावरील पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते. नुसत्या ओठांच्या हालचाली दिसत होत्या. तरी म्हणा नानाजींना संवाद ऐकू येण्याची गरजच नव्हती. सगळे नाटक त्यांना शब्दशः पाठ होते. आणि अखेर आला. नाटकाचा उत्कर्ष बिंदू आला. रणमर्दाने कमरेच्या भात्यामधून खंजीर बाहेर काढला. हात पूर्ण उचलला. वर टांगलेल्या स्पॉटच्या प्रकाशात खंजीराचे पाते चमकले. दुसऱ्या क्षणी तो हात खाली आला. खंजीर पोटात खुपसला गेला. एकदा, दोनदा, अनेकदा रेशमी अंगारख्यावरील रक्ताचा लाल भडक डाग विस्तारू लागला. मोहिनीचे काम करणारी नटी किंचाळली. अंधार झाला. थोडा अचानकच पडदा खाली आला. नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक उठून उभे राहिले. पडद्याच्या आत कोणीतरी लाईट्स ओरडले. दिवे लागले. विंग मध्ये उभी असलेली नानाजींसकट सारी मंडळी स्टेजवर शिरली. एवढ्यात मॅनेजरही डॉक्टरांना घेऊन आले. गुरुनाथांना हाका मारू लागले. पण ते उठेच ना. त्यांच्या शेजारी बसलेली नटी विलक्षण घाबरून उभी राहिली. रक्ताचे ओघळ आता रंगमंचावर सांडू लागले. पोटाशी लावलेल्या कापडी पिशवीत लाल शाही इतक्या प्रमाणात कधीच भरली जात नसे हे नानाजींना आठवले. आणि डॉक्टरांनी जाहीर केले, गुरुनाथ या जगात नसल्याचे. आणि पुढे